नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। लाडकी बहीण योजना अंतर्गत तिसरा टप्पा सुरू झालेला आहे। पैसे वाटपाची तारीखसुद्धा फिक्स झालेला आहे आणि 1500 ऐवजी आता 3000 रुपये भेटणार आहे। इथं बघू शकता 1500 ऐवजी आता 3000 रुपये भेटणार आहे। याचा नवीन GR सुद्धा आलेला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितलं आहे। तर हे सर्व सविस्तर तिसरा टप्पा कधी भेटणार आहे, पैसे वाटपाची तारीख फिक्स कधी होणार आहे, 1500 ऐवजी 3000 रुपये भेटणार का, सविस्तर आपण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तिसरा टप्पा। लाडकी बहिणी योजनेसाठी बऱ्याच महिलांना जुलै-ऑगस्टमध्ये अर्ज केलेला आहे। त्यांचे अर्ज ठीक आहेत, मंजूर झाले आहे। आधार DDP देखील झालेली आहे। त्यांचा अर्ज मंजूर सुद्धा झालेले आहे, त्यांचा अर्ज बरोबर सुद्धा आहे आणि त्यांच्या DDP देखील बरोबर आहे, असं सुद्धा इथं आपल्याला पाहायला मिळत आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत बऱ्याच बहिणींना जुलै-ऑगस्टमध्ये अर्ज केलेला आहे आणि त्या सर्व अर्ज ठीक आहे, मंजूर आहेत आणि आधार DDP देखील बरोबर आहे, परंतु त्यांचे पैसे आणखी सुद्धा आलेले नाही। तर अशा किती बहिणी आहेत त्यांना पैसे आलेले नाही, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा। हप्ता भेटला नाही, वाट पाहत आहे पैसे येण्याची, त्याबद्दल अपडेट आपण घेऊन येणार आहोत की नेमकी कधीपर्यंत पैसे खात्यामध्ये जमा होतील। तर बघा, पहिला हप्ता हा 14 ऑगस्ट रोजी ते 17 ऑगस्ट दरम्यान त्यांच्या खात्यामध्ये वाटप झाला होता। तर दुसरा हप्ता हा 29 ऑगस्ट आणि 31 ऑगस्ट या दरम्यान त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा सुद्धा झाले होते। जवळपास 50 ते 60 लाख महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले होते, परंतु या दोन्ही टप्प्यामध्ये ज्या महिलांना पैसे भेटले नाहीत, पैसे भेटले नसतील तर आता पैसे भेटणार आहे। ते तिसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला पैसे मिळतील। तिसरा टप्पा जो असणार आहे कधी चालू होईल हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि कुठे होणार आहे तो लाभार्थी वितरण सोहळा। जसं की पहिला टप्पा हा वितरण सोहळा पुणे या ठिकाणी झाला होता, त्यावेळेस तुम्हाला पहिल्या टप्प्याचे पैसे सुद्धा देण्यात आलेले होते। तर दुसरा टप्पा हा पुणे या ठिकाणी झाला होता, त्यानंतर दुसरा टप्पा हा नागपूर ठिकाणी झाला होता। तर आता जी मिळालेली माहिती आहे त्यानुसार तिसरा टप्पा हा सोलापूर या ठिकाणी घेतला जाणार आहे असं सांगण्यात येत आहे। आणि त्याचबरोबर इथं खाली बघू शकता की आणि तो 14 सप्टेंबर 2024 या दिवशी हा कार्यक्रम होणार आहे असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। मग आपल्याला माहिती असेल तर ज्यावेळेस हा लाभार्थीचा कार्यक्रम होतो त्याच्या 2 ते 3 दिवसानंतर हप्त्याचे जे आहे पैसे जमा सुद्धा होतात। इथं बघू शकता जेव्हा कार्यक्रम हा 1-2 दिवस अगोदर किंवा 14, 15, 16, 17 सप्टेंबर या तारखेपर्यंत तुम्हाला पैसे येतील असं सुद्धा आपल्याला सांगता येईल, कारण ज्यावेळेस कार्यक्रम होतो त्याच्या दुसऱ्या-तिसऱ्या दिवशीच हा पैसे जमा होण्याला सुरुवात होणार आहे। म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये 14च्या अगोदर किंवा 14च्या नंतर 2 दिवसानंतर सुद्धा पैसे जमा होऊ शकतात। जसे की 15 तारीख, 16 तारीख आणि 17 तारीख अशा पद्धतीने पैसेसुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकता। अशा पद्धतीने तुम्हाला पैसे या तारखेपर्यंत मिळू शकतात। तर इथं बघू शकता लाडकी बहिणीच्या तोडीस तोड नवी योजना येणार आहे। 15 नाही तर इतकी रक्कम मिळणार आहे। नाना पटोले यांची घोषणासुद्धा झालेली आहे। काँग्रेसचे नाना पटोले यांनी लाडकी बहिणीला तोडीस तोड अशी योजनासुद्धा ते त्यांची सरकार आल्यावरती काढणार आहे असं सुद्धा त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना म्हटलं आहे। सध्या राज्यामध्ये एकाच योजनेचा बोलबाला सुरू आहे, ती योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेच्या माध्यमातून त्यांचं उत्पन्न वार्षिक सध्याला म्हणजे असं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे त्या कुटुंबाच्या महिलांना 1500 रुपये देण्यात राज्य सरकारने निर्णय घेतला आहे। आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाद्वारे आता विरोधकांनी सुद्धा आता एक महालक्ष्मी योजना म्हणून चालू करणार आहे। सरकार आता चांगलेच घेरलं आहे, विरोधकाच्या सरकारने आता चांगलंच घेरलं आहे। अशातच आता TV9च्या कॉन्फरन्समध्ये काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांची मुलाखत घेतल्यात आली होती, त्यावेळेस त्यांनी नव्या योजनेची घोषणा केली। तर त्यांनी असं सांगितलं आहे की आम्ही लाडकी बहीण योजनाच्या तोडीस तोड अशी योजनासुद्धा आणणार आहोत। तर ती योजना कोणती असणार ते सुद्धा बघू शकता मित्रांनो। राज्यात काँग्रेसची सत्ता आल्यास लाडकी बहिणीच तोडीस तोड अशी योजना आम्ही आणणार आहे। त्याचं नाव महालक्ष्मी योजना असून महिन्याला
3,000 रुपये भेटणार आहे, असं सुद्धा नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितले आहे। आणि वार्षिक त्यांचं वार्षिक त्यांची वाढसुद्धा 1,000 रुपयांनी होणार आहे, अशी घोषणासुद्धा नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना म्हटलं आहे। आम्ही या योजनेचे स्वागत केले आहे, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे आम्ही स्वागत केले आहे, असं सुद्धा त्यांनी म्हटलं आहे। इथं बघू शकता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या निवडणुकीत महायुतीचा आशीर्वाद द्या, आम्ही आता तुम्हाला 1,500च्या ऐवजी 2,000, 2,500, 3,000 असे पैसेसुद्धा तुमचे करणार आहोत, असं सुद्धा त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे, याबाबत शासन निर्णय जारी करण्यात सुद्धा आलेला आहे। शासन निर्णय सुद्धा जारी केलेला आहे। या योजनेचा अर्ज दाखल करण्यासाठी आता फक्त अंगणवाडी सेविका ह्याच असणार आहे। आता राज्य सरकारने या संदर्भात आणखी एक मोठी अपडेटसुद्धा दिली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता अंगणवाडी सेविकाकडून अर्ज मंजूर केले जातील, म्हणजे आता स्वतः तुम्हाला फॉर्म भरला जाणार नाही, अंगणवाडी सेविका यांच्याकडूनच तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे, असं सुद्धा यामध्ये सांगण्यात आले आहे। महिला व बालविकास विभागाच्या या संदर्भामध्ये शासन निर्णय जारी करण्यात सुद्धा आलेला आहे। आणि आपले सरकार सेवा केंद्र मात्र नव्या शासन निर्णयानुसार आता केवळ अंगणवाडी सेविका अर्ज मंजूर करू शकतात। आणि आता तुम्ही फॉर्म हा ऑफलाईन पद्धतीने भरावा लागणार आहे आणि अंगणवाडी सेविका यांच्याकडे तुम्हाला तो फॉर्म नेऊन द्यावा लागणार आहे। गेल्या काही दिवसापासून एका व्यक्तीने त्याच्या पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केल्यामुळे प्रकरण समोर आलं होतं। संबंधित व्यक्तीचे पतीचे नाव 30 अर्ज दाखल केले आहे, त्यापैकी 26 अर्ज मंजूरसुद्धा झाले होते। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये गैरप्रकार होत असल्यामुळे आता ही योजनेचा फॉर्म फक्त अंगणवाडी सेविका ह्याच भरणार आहे। तर तुम्हाला तुमच्या फॉर्ममध्ये काही आता नवीन फॉर्म ज्यांचं भरायचं असेल तर त्यांना ऑफलाईन पद्धतीने अंगणवाडी सेविकाकडे फॉर्म भरून द्यावा लागणार आहे, त्यानंतरच त्यांचा फॉर्म हा अप्रूव्ह होणार आहे, मंजूरसुद्धा होणार आहे। तर आता ज्यावेळेस आपण अर्ज हा वेबसाईटवरती जाऊन स्वतः पोर्टलवरती जाऊन भरत होता, आता ते भरता येणार नाही, आता तुम्हाला अंगणवाडी सेविकाकडेच हा फॉर्म भरला जाणार आहे। अंगणवाडी सेविका ग्रामीण स्तरावर अंगणवाडी सेविका ज्या असतात त्यांच्याकडे तुम्हाला हा फॉर्म भरावा लागणार आहे, मंजूर करून सुद्धा तुम्हाला ते देणार आहे, हे सुद्धा यामध्ये सांगण्यात आलेलं आहे। आतापर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत पैसे किती महिलांना मिळालेले आहे हे सुद्धा आपण इथे जाणून घेणार आहोत। तर इथं बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै ऑगस्ट 2 टप्प्यामध्ये 1,59,00,000 भगिनींच्या खात्यामध्ये 4,787 कोटी लाभ देण्यात आलेला आहे। तर या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सप्टेंबरपर्यंत ठेवण्यात आलेली आहे, हे सुद्धा यामध्ये सांगण्यात आलेले आहे। म्हणजे आतापर्यंत 1,59,00,000 भगिनींच्या खात्यामध्ये 4,787 कोटी हे जमासुद्धा झालेलं आहे। तर मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना शेअर करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। असेच नवनवीन अपडेट आलं की आपण तुम्हाला सर्वात आधी या चॅनलवरती भेटणार आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या।